क्रांतीवीर VN नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी येथे महोत्सव व वार्षिक पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध कवी नारायण पुरी यांनी कविता जनमानसांची हा उत्कृष्ट कार्यक्रम सादर केलाय। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, सरचिटणीस दिगंबर गीते, संचालक सुभाष आव्हाड, माजी विद्यार्थी मंचचे अध्यक्ष कैलास गायकवाड, सरचिटणीस गोपाळ घुगे, पत्रकार बापू चव्हाण, संतोष कथार, प्राचार्य राजेंद्र सांगळे, उपप्राचार्य सुनील उगले, वसतिगृहाचे गृहपाल विकील पिंजारी आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सांगळे यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना मंचावरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय व उपस्थित सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत केलंय। प्रल्हाद दुधाणे यांनी वर्षभरातील कामकाजाचं अहवाल वाचन केलंय। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी नारायण पुरी यांनी त्यांच्या शैलीत कविता जनमनांच्या जनमानसांच्या सादर केलाय। त्यामध्ये ऐक सखे बाई माझ्या प्रीतीची कथा, प्रेमाचा जांगड गुत्ता, काटा अशा कवितांचं सादरीकरण करून समाजातील माणसांचं दुटप्पी वागणं यातील अनुभव सांगून कार्यक्रमात रंगत भरली आहे। या संस्थेचे सहचिटणीस दिगंबर गीते यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करण्याचं आवाहन केलंय व महाविद्यालयाची दिवाळी म्हणजे त्यांची गॅदरिंग असते असा उल्लेख करून विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप दिली आहे। यावेळेस ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण व नगरसेवक दीपक जाधव यांचा कोंडाजी मामा आव्हाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी नारायण पुरी यांच्या ग्रामीण रंगाच्या कवितांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना विविध अनुभवातून माणसाला शिकायला मिळतंय। शिक्षण महाविद्यालयाच्या 4 भिंतीत मिळतं, परंतु अशा कवितेमधून मिळत असते असं प्रतिपादन करत पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे। सदर कार्यक्रमामध्ये महाविद्यालयामध्ये वर्षभर झालेल्या विविध स्पर्धा, क्रिकेट, खो खो, गीत गायन, पथनाट्य, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, राष्ट्रीय सेवा योजनेतील योगदान अशा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली आहे। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक दिलीप गांगुर्डे यांनी केलंय तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली गांगुर्डे यांनी मानला आहे। या सदर कार्यक्रमाला संतोष लांडे, अनिल घुगे, उर्मिला फाउंडेशनचे ऋतुजा पिंगळ, नगरसेवक दीपक जाधव, IQAC समन्वयक आनंद सानप, विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर प्रल्हाद दुधाणे त्यांच्यासह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे। तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली गांगुर्डे, सर्व समिती प्रमुख, विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश सांगळे, प्रतिभा सांगळे आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले आहे। न्यूज पॉइंट मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी। बोलवायचे इकडचे 4-5 बोलवायचे, हेला गारुड्याकडे घेऊन जायचं आणि नागिन चावून घ्यायची। आणि लव्ह मॅरेज म्हणजे आपत पुंगी घ्यायची। वारुळाजवळ जायचं, पुंगी वाजवायची वाजवायची वाजवायची, तिला म्हणायचं ये भाई ये भाई ये भाई, आणि ती जशी बाहेर आली मग म्हणायचं हा चाव। एवढाच फरक आहे, दुसरं काही नाही। आणि रानावनात चावलेल्या नागिनीचा विष जे आहे त्याला उतारा असतो, औषध घेतल्यावर माणूस जगतो, पण घरात घुसलेल्या नागिनीचा जो विषाचा मारा असतो तो माणसाला बधीर करून टाकतो। हे मला लग्नाच्या नंतर कळालं, हे भाजेपर्यंत कळत नाही, हे भाजल्यावर कळतं। लग्नाच्या अगोदर एका बाबाकडे गेलो होतो मी, चांगला होता, राम रहीम आसाराम सारखा नव्हता। मी म्हणलं बाबाला, बाबा स्त्री म्हणजे काय, स्त्री म्हणजे काय? बाबा म्हणे बेटा स्त्री म्हणजे शक्ती। काय सुंदर व्याख्या केली, स्त्री म्हणजे शक्ती। मी म्हणलं पुरुष, बाबा म्हणे पुरुष म्हणजे सहन शक्ती। मी म्हणलं बाबा लग्न म्हणजे काय? बाबा म्हणे बेटा लग्न म्हणजे 2 आत्म्यांचं मिलन। लग्न म्हणजे 2 आत्म्यांचं मिलन, हे मिलन झाल्यानंतर त्याच्यातला एक आत्मा परमात्म्याला भेटण्यासाठी तडफडत राहतो। लग्नानंतर याची प्रचिती येते।
मी लग्नानंतर बाबाकडे गेलो, म्हणलं बाबा बायको धाकात नाही राहत. बाबा म्हणे काय? मी म्हणलं बायको कंट्रोल मध्ये नाही राहत. बाबा म्हणे येड्या, मी राहिली असती तर बाबा झालो असतो. ही सगळ्याची गोष्ट आहे अशी. आणि काटा नावाची कविता तुमच्या समोर ठेवतो.